बॅक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर सगळ्या नवीन क्रिएटर्स इथे खूप खूप स्वागत आहे. जे लोकांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे आणि जे लोक सबस्क्राईब न करता ब्लॉग बघतायत त्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. ज्यावेळेस हा तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचलेला असेल प्लीज डू सबस्क्राईब. आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तर हा असणार आहे आपला छोटासा अगदी ब्लॉग, इंट्रोडक्शन ब्लॉग आहे की ज्यामध्ये मी तुम्हाला सांगते की माझं नाव, मी राहते कुठे, माझं शिक्षण काय झालेलं आहे आणि माझं गाव कोण. माझं नाव आहे सुजाता साळुंके आणि मी आता पुण्यामध्ये राहते. तर शिक्षणाची आपण सुरुवात करूयात. माझा जन्म माझ्या मामाच्या गावी झालेला आहे, पण तिथून माझं बालवाडी ते माझं 3री पर्यंतचं शिक्षण हे पुण्यामध्येच झालेलं आहे इथे, कारण की माझे वडील आणि माझे आजोबा वगैरे सगळे इथे पुण्यातच राहत होते म्हणून. त्यानंतर माझं 4थी ते 10वी पर्यंतचं शिक्षण हे माझ्या मामाच्या गावी जामखेडला झालेलं आहे. म्हणजे जामखेडच्या आणि कर्जतच्या मध्ये एक गाव आहे, तिथे माझं शिक्षण झालं. तर मग गावी मी, माझी आजी, आजोबा, मी 3 जण राहायचो. पण 2007 मध्ये माझ्या आजोबांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि ते गेले. मग त्यानंतर मी आणि आजी आम्ही 2 जणीच राहायचो. तर त्यावेळेस घरी बैल, गाय होत्या आणि शेळ्या होत्या बऱ्याचशा. तर मग असं छान माझं तिकडे गावाकडे शिक्षण झालेलं 10वी पर्यंत. मोस्ट मला ही गोष्ट सांगायची होती की मी जरी गावी राहिले असेल तर त्यावेळेस टीव्ही वगैरे काही नव्हतं, त्यामुळे मग शेतात येणं जाणं, गुरांकडे लक्ष ठेवणं हेच माझं काम असायचं. तर मग मला शेतीची कामं येतात, म्हणजे खुरपणं वगैरे, पाणी सोडणं, ह्या सगळ्या गोष्टी मला येतात. मी खूप आवडीने करायचे. आणि लहानपणी असं होतं की गावाकडे दुसरं काही काम नसायचं म्हणून मग कोणाचे ते कांदे कापायला जा, तर कोणाचे इथून चिंचोके बाहेर काढायचे. तर मी अशी छोटे मोठे कामं करायचे त्यावेळेस आणि 1-2 रुपये भेटायचे तर खूप खुश व्हायचे. पुन्हा मी पुण्यामध्ये आले तर माझं जिजामाता कॉलेज शुक्रवार पेठेत, तिथे माझं कॉलेज म्हणजे 11वी-12वी झालं. 12वी हे पूर्ण केलं आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन मधून. म्हणजे हा सायन्स किंवा आर्ट्स असा कुठलाही कोर्स नव्हता. तर हा एक MCVC म्हणजे 2 वर्षांचा वेकेशनल कोर्स होता. तर मी त्यामधून कम्प्लीट केला आणि त्यानंतर मग मला करायचं होतं BCA. पण मग 12वी नंतर असा मध्ये बराचसा माझा गॅप झाला आणि एज्युकेशन माझं तिथे स्टॉप झालं. त्यानंतर 2017 मी त्यावेळेस BCA साठी ऍडमिशन घेतलं टिळक रोडला, जिथे अशोक विद्यालय माहिती असेल बऱ्याच लोकांना. तर तिथे मी माझं एक्सटर्नली BCA कम्प्लीट केलं. तर इन बिटवीन मी बऱ्याच ठिकाणी जॉब केला, ते छोटे मोठे बरेचसे जॉब केले. तर मग ज्यावेळेस मी कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं, फर्स्ट इयर माझं चालू होतं, त्यावेळेस मग मला एका विमाननगरमध्ये एका कंपनीमध्ये ऑपॉर्च्युनिटी भेटली. सो आय ऍक्सेप्टेड. तर मग तिथे जॉब करत होते, पण त्यांना तिथे हवे होते ग्रॅज्युएशन कम्प्लीट असलेली मुलं. सो आय रिक्वेस्ट दॅम की प्लीज मला तुम्ही आत्ता घ्या, मी ॲपियर आहे आणि मी रेग्युलर तर काही कॉलेजला जात नाही, त्यामुळे माझ्या सुट्ट्या वगैरे तर काही होणार नाही. मग त्यांनी एक्सेप्ट केलं आणि मला फायनल तिथे जॉब भेटला. आणि मध्येच लॉकडाऊन आलं, तर मग पुन्हा 1 वर्ष स्किप झाला आणि असं करता करता 2021 मध्ये माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं एक्सटर्नल BCA. त्यामुळे मला लँग्वेज, कोडिंग वगैरे हे काय माहिती नाही. आणि आता जो मी जॉब करते तर हा नॉन टेक्निकल जॉब आहे, जिथे आम्ही AI मॉडेल्स जे आहेत त्यांना ट्रेन करतो. जो डेटा आम्हाला आलेला असतो, AI लेबलिंग वगैरे आम्ही तिथे करतो. तर ही छोटीशी माझी इंट्रोडक्शन होतं. सो आता आपण घराकडे येऊयात. तर मी, माझी आई आणि बहीण, आम्ही 3 जणी राहतो. माझी बहीण एक प्रोफेशनल ब्युटिशियन आहे आणि माझी आई पण जॉब करते. माझ्या आईला संडे सुट्टी असते आणि मला सॅटर्डे संडे सुट्टी असते. आणि माझे जवळपास सगळे फॅमिली मेंबर्स इथे पुण्यामध्येच राहतात. माझी मावशी, माझे मामा, माझे मामा 1-2 मुंबईला राहतात, 2 मामा, आणि माझी मावशी इथे पुण्यात राहते, काका, आत्या सगळी इथे पुण्यातच राहतात. नेक्स्ट, फ्रेंड्स. माझे फार फ्रेंड्स नाही आहेत, अगदी मोजकेच, खूप खूप कमी फ्रेंड्स आहेत. हाय हॅलो असं मी प्रत्येकाशी करते, पण खूप अगदी ट्रू फ्रेंड्स माझे आणि अगदीच क्लोज की मी रोज त्यांना भेटेल, रोज पार्टी अँड ऑल, नो. मी असे फ्रेंड्स ठेवत नाही आणि मला एवढी क्लोज अशी फ्रेंडशिप करायला मला वेळही नाही आणि मला ते आवडतही. सो मी हा कॅन्सल करते पार्ट. म्हणजे फ्रेंडशिपच्या बाबतीमध्ये मी असं नाहीये की मला कोणी फ्रेंड्स होते, मला खूप खूप फ्रेंड्स आहेत, पण एका लिमिट पर्यंतच आहे. नेक्स्ट पॉइंट आहे आपला हॉबीज. तर हॉबीज मध्ये बघायला गेलं तर मला पहिल्यापासून अशा डेंजरस ऍक्टिव्हिटी करायला आवडायचं.
पण मला असं कधी काही जमलं नाही. तर मग लॉकडाऊनमध्ये काय झालं, बऱ्याचदा वर्क फ्रॉम होम असायचं, त्यावेळेस मला असं वाटायचं की यार आपण व्लॉगिंग वगैरे स्टार्ट करावं, कारण आवडायचं मला त्यावेळेस. मला म्हणजे फोटोज वगैरे काढायला तर कोणाला आवडत नाही, पण मला आवडायचं. तर मग मला असं वाटायचं की आपण पण यूट्यूब वगैरे स्टार्ट करूया. पण त्यानंतर काही चढ उतार येतात आयुष्यामध्ये, सो मला त्यावेळेस ते जमलं नाही. पण मग म्हटलं की हेच ते वर्ष आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलं की आय एम 29 नाव, म्हणजे माझं 29 कम्प्लीट आहे. 30 माझं रनिंग आहे आत्ता. करायचं होतं हे, मी आतापर्यंत कधी ब्लड डोनेट केलं नव्हतं. मी यावर्षी ब्लड डोनेट केलं. मी यावर्षी यूट्यूब स्टार्ट केलेलं आहे माझं. मला माहिती नाही की येणारे माझे काही वर्ष कसे असतील, पण हे वर्ष माझं लकी आहे आणि असं समजून मी हे स्टार्ट केलं. मला आर्टमध्ये खूप इंटरेस्ट आहे. आर्टमध्ये म्हणजे मेहंदी काढणं, रांगोळी काढणं, अशा बेसिक गोष्टी तर मला पहिल्यापासून आवडायच्या. त्यामुळे मी ट्राय करते की मला जिथून थोडंफार शिकता येईल मी ते शिकत असते. नेक्स्ट, मला रीडिंग करायला आवडतं. म्हणजे मी पॉडकास्ट एवढ्या लोकांचे बघते, ऐकते, मी बुक्स वाचते. मी आत्तासुद्धा 1 जानेवारीला मी एवढ्या खुशीमध्ये जाऊन 2-3 बुक्स घेऊन आलेले आहे आणि त्यातले एकही हे मी बुक आता रीड कर. मला फिरायला फार आवडतं. पुणे आणि पुण्याच्या जवळपास एरिया म्हणजे मुंबई झालं किंवा गुजरात झालं, तर यावर्षी मी प्लॅन करते की असं कुठेतरी बाहेर फिरायला जावं. मी कधी उज्जैनला वगैरे गेलेले नाहीये, तर मग माझी खूप इच्छा आहे की यावर्षी असा योग जुळून यावा आणि मला उज्जैनला जायला भेटावं. त्यानंतर अक्कलकोटला मला जायचं आहे. तर मग त्यावेळेस मी शूट तर नक्की करेल. पण ही माझ्या या वर्षीची 2026ची एक असं विजन होतं माझं की येणाऱ्या यावर्षी ह्या माझ्या सगळ्या गोल्स, माझे ड्रीम्स कम्प्लीट व्हावे आणि हे मी तुमच्यासोबत आता शेअर केलेलं आहे. आणि लास्ट एक गोष्ट मला सांगायची होती की विजन बोर्ड काय असतो. विजन बोर्डबद्दल मला कधी काही आयडिया नव्हती की विजन बोर्ड म्हणजे बनवतात कसा आणि त्याचे फायदे तोटे काय आहेत, मला काही माहिती नव्हतं. पण जस्ट मी यूट्यूब स्टार्ट केलं, माझे 1-2 ब्लॉग्स केले, इंस्टाग्रामवरती पण मी चेक करत होते. स्क्रोलिंग करता मला बऱ्याचदा विजन बोर्डबद्दल समजलं. तर मी विजन बोर्ड माझा बनवलेला आहे 2026चा. त्यामध्ये बऱ्याचशा अशा इंटरेस्टिंग गोष्टी मी ॲड केलेल्या आहेत आणि मी त्यासाठी प्रयत्न देखील करत आहे. तर त्यामध्ये माझा फर्स्ट होता की मला कमीत कमी यावर्षी माझं चॅनल मॉनिटाईज करायचं आहे. मी जस्ट आत्ता चालू केलेलं आहे, पण त्यासाठी मी हार्डवर्क करायला तयार आहे. आणि माझ्या विजन बोर्डमध्ये सुद्धा मी हेच मेन्शन केलेलं आहे की मला जे काही अचीव करायचं त्यासाठी मला जास्त हार्डवर्क करावं लागणार आहे अँड आय एम रेडी फॉर दॅट. सो ही अशी एक छोटीशी माझ्याबद्दल माहिती होती. आय होप की तुम्हाला आवडलेली असेल आणि आवडली असेल तर प्लीज कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. सो भेटूयात लवकरच दुसऱ्या एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.